नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे. पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवक भरती 2024. तर मी तुम्हाला या अगोदरपासून सांगत आलो की 15 सप्टेंबरला जे दुसरी लिस्ट महाराष्ट्राची लागणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपला जो अंदाज आहे हा 100% लागलेला आहे. 15 तारीखला तर नाही लागले, पण 2 दिवस ज्या विद्यार्थी मित्रांनो लेट झाला, कारण की सर्व्हर डाऊन होतं त्या प्रॉब्लेममुळे. ठीक आहे, नाही तर ते 15 सप्टेंबरपर्यंत ज्या विद्यार्थी मित्रांनो लिस्ट लागत होती. ठीक आहे, तर पहा पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची महाराष्ट्राची दुसरी लिस्ट लागले. तर ते कशी चेक करायची तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दलच माहिती सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. ठीक आहे, तर पहा सर्वात अगोदर तुम्हाला या ठिकाणी गुगलमध्ये यावं लागणार आहे. गुगलमध्ये आल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं या ठिकाणी पोस्ट ऑफिस GDS. ठीक आहे, तर तुम्ही पोस्ट ऑफिस GDS सर्च केलं की पहिलीच वेबसाईट येणार आहे, यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडं खाली येतं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे GDS शेड्यूल जुलै 2024 शॉर्ट लिस्टेड. यावर क्लिक करायचं आहे. यावर जसं क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्हाला खाली दिसणार आहे, या ठिकाणी बघू शकता. तर तुम्हाला GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जुलै 2024 शॉर्ट लिस्टेड यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर तुम्ही जसं क्लिक केलं तर तुम्हाला या ठिकाणी राज्य दिसणार आहे, आंध्र प्रदेश झालं. ठीक आहे, तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी आंध्र प्रदेश झालं, आसाम झालं, बिहार झालं, छत्तीसगड झालं, आपलं महाराष्ट्रसुद्धा या ठिकाणी. तर महाराष्ट्रावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर जसं तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला खाली दिसणार आहे सप्लिमेंटरी लिस्ट सेकंड. ठीक आहे, यावर क्लिक करायचं आहे. यामध्ये क्लिक केलं की हे लिस्ट तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जुलै 2024 ऑनलाईन सर्कल लिस्ट सेकंड. ठीक आहे, अहमदनगर डिव्हिजन बघू शकता 96पर्यंत गेला. ठीक आहे, SC कॅटेगरी बघू शकता 94 गेला, ST 90पर्यंत सुद्धा गेला, मी तुम्हाला सांगितलं होतं. ठीक आहे, त्यानंतर बघू शकता तुम्ही अहमदनगरचा पहा किती हाय गेलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट डिव्हिजन. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये किती मुलांचं सिलेक्शन झालं ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. अकोला डिव्हिजनचा बघू शकता तुम्ही 95-96पर्यंत गेला आहे, SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचा. ठीक आहे, त्यानंतर अमरावती डिव्हिजनचा सुद्धा खूप जास्त गेलेला आहे. EWSचा कमी गेला आहे थोडासा 92पर्यंत. तर बघू शकता मी तुम्हाला सांगितलं होतं 91, 92, 93, 94पर्यंत ह्या रेंजमध्ये असणार आहे, बघू शकता तुम्ही. ठीक आहे, अमरावती डिव्हिजन बघू शकता तुम्ही. त्यानंतर पहा नेक्स्ट डिव्हिजन या ठिकाणी येते संभाजीनगर डिव्हिजनमध्ये बघू शकता तुम्ही. या ठिकाणी संभाजीनगर डिव्हिजन थोडा हाय गेलेला आहे, कारण की जास्त अर्ज या ठिकाणी आलेले आहे. त्यानंतर बारामती डिव्हिजन आहे. बारामती डिव्हिजनमध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो 97 वाल्यांचा सुद्धा नाव आहे, यामध्ये 92 वाल्यांचं सुद्धा नाव आहे, SC ST OBC EWS ओपन. ठीक आहे, त्यानंतर बीड डिव्हिजन बघू शकता तुम्ही. SC STचा 90पर्यंत गेला आहे, STचा 90 EWS आणि ST कॅटेगरीचा कमी गेलेला आहे. त्याचबरोबर बघू शकता STचा 91पर्यंत गेलेला आहे, OBC कॅटेगरीचा 94पर्यंत भुसावळ डिव्हिजन. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी भुसावळ डिव्हिजन 91पर्यंत. त्याचबरोबर नेक्स्ट डिव्हिजन बघू शकता बुलढाणा डिव्हिजन आहे. तर बुलढाणा डिव्हिजनमध्ये बघू शकता तुम्ही या ठिकाणी तर ओपन कॅटेगरीचा 96पर्यंत गेलेला आहे. त्याचबरोबर ST कॅटेगरीचा 91पर्यंत गेला आहे, OBC कॅटेगरीचा 97पर्यंत गेला आहे, SC कॅटेगरीचा 95पर्यंत गेलेला आहे. त्यानंतर पहा चंद्रपूर डिव्हिजन बघू शकता तुम्ही 96पर्यंत गेला. मी तुम्हाला सांगितलं होतं 95-94च्या रेंजमध्ये राहणार आहे चंद्रपूर डिव्हिजन. बघू शकता तुम्ही या ठिकाणी ओपन कॅटेगरीचा 95, OBC कॅटेगरी 94, SC कॅटेगरी 93. त्यानंतर पहा EWS कॅटेगरी 93, त्याचबरोबर SC कॅटेगरी 93. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी चंद्रपूर डिव्हिजनमध्ये बघा तुम्ही किती विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं. ठीक आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी चंद्रपूर डिव्हिजन 93पर्यंत सुद्धा गेला, कारण की मी तुम्हाला स्वतः सांगितलं होतं 90, 91, 92, 93च्या रेंजमध्येच चंद्रपूर डिव्हिजनचा कटाप जाणार आहे म्हणून. ठीक आहे, बघू शकता तुम्ही SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी. तर चंद्रपूर डिव्हिजनचा कमी गेलेला आहे. ठीक आहे, कारण की या ठिकाणी जे अर्थ जे जास्त आले तरी जागा जास्त होत त्या ठिकाणी. त्यानंतर धुळे डिव्हिजनला तुम्ही बघू शकता ओपन कॅटेगरी 95, EWS कॅटेगरी 94, OBC कॅटेगरी 94, EWS 93, त्याचबरोबर SC कॅटेगरी 92. ठीक आहे, ST कॅटेगरी 94 धुळे डिव्हिजन. त्यानंतर नेक्स्ट डिव्हिजन तुम्हाला दाखवतो या ठिकाणी. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी धुळे डिव्हिजन बघू शकता. ठीक आहे,
धुळे डिव्हिजन तुम्ही बघू शकता या ठिकाणी SC कॅटेगरीचा तो गेलेला आहे, हा 92पर्यंत गेलेला आहे. त्याचबरोबर बघू शकता तुम्ही धुळे डिव्हिजनचा OBC कॅटेगरी 95पर्यंत, ओपन कॅटेगरी 96पर्यंत, EWS कॅटेगरी 93पर्यंत आणि ओपन कॅटेगरीचा 94पर्यंत गेला, OBC कॅटेगरीचा 94पर्यंत गेलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी धुळे डिव्हिजन. नेक्स्ट डिव्हिजन तुम्ही या ठिकाणी बघू शकता गोवा डिव्हिजन. तर गोवा डिव्हिजनचं सुद्धा डाऊन गेलेलं आहे. तर मी तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलं होतं 90-91पर्यंत जाणार असा SC ST OBC EWS ओपन कॅटेगरी. तर बघू शकता गोवा डिव्हिजन EWS 92 गेला आहे, ओपन कॅटेगरी फक्त 91 गेलेला आहे, EWS कॅटेगरी 91 गेला आहे, OBC 91 गेलेला आहे. त्याचबरोबर PWC फक्त 84वर गेलेला आहे. ठीक आहे. तर गोवा डिव्हिजन बघू शकता 88पर्यंत सुद्धा मुलांचा या ठिकाणी कटअप कमी गेलेला, खूप कमी कटअप गेलेला आहे. ST कॅटेगरीचा 88पर्यंत गेला गोवा डिव्हिजनचा बघू शकता. त्याचबरोबर तुम्ही 88पर्यंत ST कॅटेगरीचा हा गोवा डिव्हिजनचा कटअप गेलेला आहे, जो की सर्वात कमी गेलेला आहे. तर मी तुम्हाला सांगितलं होतं गोवा डिव्हिजनचा कमी जाणार आहे आणि पालघरचा सुद्धा कमी जाणार आहे म्हणून. तर जळगाव डिव्हिजन बघू शकता तुम्ही, जळगाव डिव्हिजनमध्ये STचा 93पर्यंत गेलेला आहे. त्याचबरोबर बघू शकता तुम्ही ओपन कॅटेगरी 95पर्यंत गेला, OBC कॅटेगरी 96पर्यंत गेलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता EWS कॅटेगरी 94पर्यंत या ठिकाणी गेलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट बघू शकता तुम्ही कराड डिव्हिजन पहा. कराड डिव्हिजनमध्ये 92पर्यंत सुद्धा गेला SCचा, EWS 91, OBC 93, PWB 80पर्यंत आणि SC कॅटेगरी 91पर्यंत. त्यानंतर बघू शकता कराड डिव्हिजनमध्ये तुम्ही कोल्हापूर डिव्हिजन बघू शकता या ठिकाणी. तर कोल्हापूर डिव्हिजन ओपन कॅटेगरी 95, OBC कॅटेगरीचा गेला 95पर्यंत, ओपन कॅटेगरी 95पर्यंत, EWS कॅटेगरी 95पर्यंत गेला आणि जे OBC कॅटेगरी आहे OBC कॅटेगरीचा सुद्धा 94पर्यंत गेलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर कोल्हापूर डिव्हिजनला बघू शकता तुम्ही, तरी पहिल्यापेक्षा ज्या विद्यार्थी मित्रांनो कमी कटअप गेलेला आहे, कारण की पहिले 100पैकी 100वर गेला होता. मालेगाव डिव्हिजन बघू शकता 94पर्यंत गेलेला आहे. त्याचबरोबर UR कॅटेगरी PWD 85, OBC कॅटेगरी 94, ओपन कॅटेगरी 94, OBC कॅटेगरी 94, EWS कॅटेगरी 91पर्यंत. त्यानंतर बघू शकता मुंबई सिटीचा बघू शकता तुम्ही. तर मुंबई सिटी नॉर्थ वेस्टचा 95पर्यंत गेला, ओपन कॅटेगरी, EWS कॅटेगरी 92, SC कॅटेगरी 93, ओपन कॅटेगरी 97. ठीक आहे. त्यानंतर नागपूर मुफसिलचा बघू शकता 94, 93पर्यंत गेला आहे, EWS कॅटेगरीचा 92, OBC कॅटेगरी 95, PWEचा कॅटेगरीचा तो गेलेला आहे. तर हा बघू शकता तुम्ही या ठिकाणी 88पर्यंत. त्यानंतर नेक्स्ट डिव्हिजन तुम्ही बघू शकता नागपूर मुफसिलमध्ये पहा. ठीक आहे. त्याचबरोबर नागपूर मुफसिलमध्ये बघू शकता 94च्या रेंजमध्ये कटअप या ठिकाणी गेलेला आहे. चला मी तुम्हाला या ठिकाणी फास्टमध्ये दाखवतो, कारण की आता जे टाईम जास्त होत आहे. नांदेड डिव्हिजनमध्ये बघू शकता ओपन कॅटेगरी 97, OBC कॅटेगरी 96पर्यंत, ST कॅटेगरी 94पर्यंत, SC कॅटेगरी 96पर्यंत. ठीक आहे. नाशिक डिव्हिजनमध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर चला मी तुम्हाला या ठिकाणी सर्व लिस्ट या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो, कारण की हे जर जास्त म्हणजे घेत राहिलो तर ज्या विद्यार्थी मित्रांनो टाईम जास्त जाणार आहे. तर पालघर डिव्हिजनचा बघू शकता कमी गेलेला आहे या ठिकाणी, PWD 84, ओपन कॅटेगरी 91, OBC कॅटेगरी 91, त्याचबरोबर OBC 95च्या रेंजमध्ये. ठीक आहे. SC 94पर्यंत गेलेला आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी मी तुम्हाला सर्व लिस्ट या ठिकाणी दाखवतो किती विद्यार्थ्यांचं ह्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. तर मागच्या लिस्टमध्ये जवळपास 3000+ विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं आणि या लिस्टमध्ये जे आहे टोटल 1600 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. ठीक आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती.